मित्रांनो, ही आहे शाहरुख खानची मॅनेजर पूजा दलाल. यांचा पगार ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे. यांचा पगार ऐकून घेण्याआधी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की यांना एवढा पगार दिला कशासाठी जातो. पूजा शाहरुख खानसोबत 10 वर्षांपासून काम करून राहिली आणि ती SRKच्या व्यक्तिगत गोष्टीपासून तर व्यावसायिक गोष्टीपर्यंत सर्वच काही मॅनेज करते. पूजा शाहरुख खानसोबत 24 घंटे काम करते. एवढेच नव्हे तर गौरी खान, आर्यन खान आणि सुहाना खानला सुद्धा मॅनेज करते आणि पूजा यासाठी कोटी रुपये फी आकारते. तिची नेटवर्क 50 कोटी रुपये आहे आणि ती दरवर्षी 9 ते 10 कोटी रुपये कमावते. शाहरुख खानचा जो लहान मुलगा आहे इब्राहिम खान, त्याला गौरी खाननं नव्हे तर दुसऱ्याच कोण्या व्यक्तीने जन्म दिला आहे आणि या प्रक्रियेला सरोगेसी म्हणतात. चला तर मित्रांनो, आज आपण जाणूया बॉलिवूडचे कोणते सेलिब्रिटी आहे ज्यांनी त्यांच्या मुलाला सरोगेसीने जन्माला आणले. प्रियंका चोपडाची मुलगी मालतीला सुद्धा सरोगेसीने जन्माला आणले आहे. प्रियंकाला त्यांच्या करिअरवर फोकस करायचं होतं, त्यामुळेच प्रियंकाने स्वतः जन्म न देता सरोगेसी अपनावली. करण जोहरची मुले यश आणि रोहित सुद्धा सरोगेसीने जन्माला आली आहे. करणना आतापर्यंत लग्नच नाही केले आणि तुषार कपूरनेही त्यांचा मुलगा लक्षला सरोगेसीने जन्माला आणले आहे. तुम्हाला ही प्रक्रिया कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. मित्रांनो, शाहरुख खानने त्यांच्या घराचे नाव मन्नत का ठेवले. शाहरुख खानने हे घर 2001 मध्ये विकत घेतले होते आणि या घराचे नाव शाहरुख पहिले जन्नत ठेवणार होते. पण हे घर घेतल्यानंतर शाहरुखच्या खूप सारे चित्रपट सुपरहिट झाल्या आणि शाहरुखच्या ज्या काही मन्नती होत्या त्या सुद्धा पूर्ण झाल्या. त्यानंतर शाहरुखने या घराचे नाव मन्नत ठेवले. शाहरुखने हे घर 15 कोटी रुपयात विकत घेतले होते आणि ह्या घराला सुंदर बनवण्यासाठी 22 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळेच आज हे घर 200 कोटी रुपयांचं आहे. पाबेले का पोट्यो, शाहरुख खानच्या घरात किती मोठा पैसा आहे. सुरुवात करू तिची पोरगी सुहाना खान पासून. तिने नुकताच बॉलिवूडमध्ये पाय टाकला आणि तिने बंप कमाई केली. तिच्याजवळ आता 13 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर त्याचा पोरगा आर्यन खान, त्यानं द वेवल नावाचा ब्रँड बनवला आणि त्या ब्रँडपासून बंप पैसे छापू राहिला तो. तिच्याजवळ 100 कोटी रुपयापेक्षाची जास्त संपत्ती आहे. त्याच्यानंतर शाहरुख खानची बायको गौरी खान, तिच्याजवळही बंप पैसा आले का. ती बंप बिझनेस करते वाटते. तिच्याजवळ 1600 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आणि या घरात सगळ्यात जास्त अमीर आहे शाहरुख खान. शाहरुख खान घरातच नाही तर भारताचा सगळ्यात मोठा अमीर अभिनेता आहे म्हणते बा. त्याच्याजवळ 6300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सबस्क्राईब करा अशाच मराठी व्हिडिओसाठी आपल्या मराठी माणसाले. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, शाहरुख खान आणि प्रियंका चोपडाने स्वतःच्या चित्रपटामधले गाणे स्वतःच गायले. पण ही गोष्ट कोणाला माहीतच नाही कारण हे गाणे खूप बढिया होते. यातून टोटल 3 गाणे सांगतो. क्रमांक 3 वर आहे आमिर खान. आमिर खानने स्वतःच्या चित्रपटामधले गाणे स्वतःच गायले आणि हे गाणं खूप प्रसिद्धी सुद्धा झालं. आमिर खानचा गुलाम या चित्रपटामध्ये आतिका खंडाला हे गाणं अजून कोणी नाही तर आमिरनेच गायलं आहे. क्रमांक 2 प्रियंका चोपडा. प्रियंका चोपडाचा चित्रपट मॅरिकॉनसाठी प्रियंकाने स्वतःच गाणे म्हटले आणि ह्या गाण्याचे नाव चौरा होते. हे गाणं खूप बढिया, एक बडा नक्की आहे का. आणि पहिल्या क्रमांकावर आहे शाहरुख खान. शाहरुख खानचं खूप बढिया आणि प्रसिद्ध गाणं आहे आपण बोला. हे गाणं अजून कोणी नाही ते शाहरुखनेच म्हटलं आहे. तुम्हाला ह्या तिघापैकी कोणाचा आवाज आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.